देवाची ये द्वारी उभा क्षण भरी, तेणे मुक्तिचारी साधी येल्या। हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, पुण्याची गणना कोण करी। गोपाळराव पवार यांचा मुलगा आहे, त्याचं नाव आहे विकास। तो अर्थात आता अमेरिकेहून मुद्दाम पायीवारी केली त्यांनी आणि पायीवारी करून आलाय आणि या आजच्या उत्सवाच्या समाप्तीच्या आदल्या दिवशी आलाय आणि फार महत्त्वाचं आहे। त्यांनी प्लॅनिंग करून ते पायीवारी करून पायीवारी करणं अतिशय कठीण आहे। 18 दिवसाची वारी असते आणि मुंबईच्या लोकांचं सुद्धा कठीण जातं, तर याला किती कठीण गेले तर मला माहिती नाही। तो त्याचे काय अनुभव सांगेल आणि ज्ञानेश्वरीबद्दल काय तो बोलेल असं पण मी सांगतो। तेव्हा आपल्या सर्वांच्या कृपेने आणि सर्वांच्या इच्छेने त्याला मी त्याचा प्रवचन चालू करायला सांगतो। धन्यवाद। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठवीता महापुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु श्री ज्ञानेश्वरासी। श्री ज्ञानेश्वर महाराज की जय, श्री तुकाराम महाराज की जय, श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय। जय जय गुरुदेव दत्त। योग म्हणू शकतो, सोन्याहून पिवळं असं म्हणू शकतो, अशी बरीच विशेषणं लावू शकतो, पण या सगळ्या ज्या अनुभवातून मी जातोय त्याला शब्द तुकडे पडतात। कालच माझी आळंदीवरून पंढरपूरपर्यंत पायीवारी झाली, घडून आली आणि माऊलींनी मला अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत फुलासारखं जपलं आणि इथे आणून ठेवलं। मला बरेच असे प्रश्न होते की जमेल की नाही, कसं जमेल, काय जमेल, पण एकदा ती वारी सुरू झाली त्याच्यानंतर मला काहीही कळलं नाही। अजूनही वेगळ्याच विश्वात आहे आणि त्या आनंदातून, त्या आनंदाच्या लहरीतून बाहेर यावंसंच वाटत नाही। असा अतिशय उच्च दर्जाचा आध्यात्मिक आनंद मला मिळतो या वारीमध्ये आणि अजूनही इथून पुढेही मिळत राहावा ही माऊलींची प्रार्थना करतो। माऊलींचं पालखी प्रस्थान झाल्यानंतर आळंदी ते पुणे हा माझ्या कार्यक्रमानुसार पहिला दिवस होता, पण मी ज्या दिंडीबरोबर वारी केली, रथामागची पहिली दिंडी, त्याच्यामध्ये माझा भाचा चेतन किंवा बंटी हा गेली 12 वर्ष त्या दिंडीमध्ये वारी करतो। तर त्याला मी फक्त इच्छा बोलून दाखवली की मला तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाचा सोहळा सुद्धा बघायला मिळाला तर अजूनही चांगलं होईल। फक्त माझा वारी करण्याचा हेतू होता। चेतननी मला महाराजांच्या, तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानाच्या दिवशी बोलवलं। मी आप्पा, माझा भाऊ, आम्ही देहूला भेटलो आणि माझी फक्त एवढीच इच्छा होती की लांबून आपला महाराजांच्या पालखीचं दर्शन व्हावं। तिथे आमच्या दिंडीमधलेच एक अतिशय आध्यात्मिक उच्च दर्जा प्राप्त केलेले दादा महाराज म्हणून होते। त्यांना कळलं की मला तुकाराम महाराजांच्या पालखीचं दर्शन घ्यायचं। ते म्हणाले, अरे पालखीचं दर्शन काय, पण पालखी प्रस्थानाच्या सोहळा देवळातूनच बघूया। हे अतिशय अनपेक्षित होतं। तर मी आणि माझा भाऊ आम्ही दोघं कुठल्या तरी योगाने देवळामध्ये आतमध्ये गेलो आणि तो जो सोहळा आम्ही बघितला, पालखी प्रस्थानाचा सोहळा, तो सोहळा बघूनच मी अतिशय तृप्त झालो। अजून वारीला सुरुवातही नव्हती झाली, पण त्या सोहळ्यामध्ये मला इतका आनंद मिळाला। तिथे जे वारकरी अगदी बेभान होऊन नामाच्या गजरामध्ये, भजनांमध्ये इतके तल्लीन होते, त्यांच्या तल्लीनतेचं स्वरूप बघून खरोखर कळलं की भगवत प्राप्तीचा आनंद काय असेल। त्या आनंदाचा नुसता एक क्षण जरी बघितला तरी माणसाला इतकी कंपनं फुटतात, इतक्या त्या आनंद लहरीमध्ये माणूस समाधानी, आनंदी असतो। तर खरोखर भगवत प्राप्तीचा आनंद काय असेल, त्या अनुभवानंतरच मी अतिशय तृप्त होतो। आणि त्याच्यानंतर पुढल्या दिवशी मी दिंडीसोबत माऊलींच्या प्रस्थानासाठी देवळामध्ये 4 तास होतो। तो आनंद अजूनही मी प्रोसेस करत होतो की हे काय झालंय, इतकं कसं अनपेक्षितरित्या मला हा योग कसा आला।
कसा मिळाला, इतकं कसं भाग्य आहे, ते सगळे विचार डोक्यात चालू आहेत. आणि तोपर्यंत माऊलींच्या प्रस्थानाचा सोहळा बघितला. आणि तिथून पुढे प्रत्येक दिवशी मी त्याला एकाच शब्दात वर्णन करू शकेन की भगवत कृपेचा झंझावात हीच माझी अनुभूती आहे. संपूर्ण वारीमध्ये अशा बऱ्याच अडचणी आल्या, पण प्रत्येक अडचणीच्या वेळेला कोणी ना कोणीतरी समोर येऊन त्या अडचणी दूर करून गेला. बऱ्याचशा अशा दिग्गज लोकांशी भेटीगाठी झाल्या, चिंतन झालं, त्यांच्यामुळे आपल्या संतांचे आपल्यावर किती उपकार आहेत हे कळून आलं. आणि आपण संतांची वचनं वाचतो. भावे मामी नेहमी म्हणतात की संतांची म्हणजे आपले संतांची पत्र आहेत. संतांची पत्र आपण वाचायची आणि त्याच्यातून आपण बोध घ्यायचा आणि आपल्या जीवनाला आकार द्यायचा. तर अशा आनंदातून जात असताना देहू, आळंदी आणि पुढे संपूर्ण वारी करत असताना भरपूर असे अनुभव आले की ज्याच्यामध्ये खरोखर कळलं की माऊलींच्या कृपेच्या प्रसादाचा एक छोटासा जरी कण मिळाला तरी आपल्याला तो आनंद सहन करण्याची क्षमता असते की नाही याच्यावर शंका आहे. मला बऱ्याच वेळा वाटलं की एका अनुभवातून मी जातोय आणि त्या अनुभवाचं माझ्या जीवनात हा अनुभव का आला हे सुद्धा मला कळत नाही. आणि त्याच्यानंतर लगेच म्हणजे आनंदाच्या लहरी असं नाही म्हणणार. आता तुकाराम महाराजांनी म्हटलंय की आनंदाचे दोही आनंदी तरंग. तुकाराम महाराजांची जी आध्यात्मिक उंची आहे ती अतिशय वेगळी आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज आपण उगाच नाही म्हणत. तर त्यांना खरोखर त्या आनंद लहरी वाटल्या असतील. मला त्या आनंदाचा एक छोटासा कण अनुभवाला मिळाला आणि मला असं वाटलं की त्या भल्या मोठ्या परमानंदाच्या समुद्रामधल्या सुनामी आहेत आणि त्या सुनामीमध्ये मी टिकेन की नाही इतका मला त्या स्थितीमध्ये बऱ्याच वेळा शंका येऊ लागली. तर असा आनंद खरोखर पुढे वारी नंतर सुद्धा टिकून राहील की नाही ही एक मला मनामध्ये शंका येत आणि माऊलींना ते साकडं घातलं की ह्या वारी संपल्यानंतर सुद्धा मला हाच आनंद कायम मिळत राहावा. आणि काल पायी वारी करून पंढरपुरात आलो. तुकाराम महाराजांचं माऊलींचं पालखी प्रस्थान करून इथे माझ्या आईला, बहिणीला, भावाला, वहिनी, माझी पत्नी, मुलगी यांना भेटलो. आईचे, भावाच्या आणि बहिणीचे चरण स्पर्श केल्यानंतर मला खरोखर असं वाटलं की माझ्या वारीची आता पूर्तता होते आणि उद्या विठू माऊलीचं दर्शन घेऊन खरोखर ही वारी पूर्ण होईल आणि खरोखर माझं जीवन अगदी कृतार्थ झालं आहे. आणि या आनंदाचं मी वर्णन करू शकत नाही. संत कबीरांचा एक दुआ आहे. त्यांनी सांगितलं की भगवत प्राप्तीचा आनंद कसा असतो. ते म्हणाले की एका मुक्या माणसाने गुळ खाल्ला, गोड, अतिशय गोड गुळ, तो तोंडात ठेवला, विरघळला. तो जसा विरघळतोय त्यानुसार तोंडातल्या सगळ्या रसग्रंथींचा उद्रेक होता, आनंदाने उद्रेक होता. तो गुळ हळूहळू आपल्या घशातून पोटात गेला. त्या सगळ्या अवयवांचा आनंदाने उद्रेक होतोय. त्या मुक्याला तो आनंद कळतोय, पण आता तो सांगणार कसा, सांगूच शकत नाही. कारण हा जो आनंद आहे तो फक्त अनुभूतीचा आनंद आहे. कितीही शब्द वापरा, हे सगळं शब्दांच्या पलीकडे. तशीच काहीशी माझी अशी परिस्थिती आहे. आणि अशा आनंदामध्ये मला भावे मामी, अशोक मामा, आगाशे काका आणि रश्मिताई यांनी पंढरपूर क्षेत्रामध्ये या पवित्र वास्तूमध्ये आज काही शब्द बोलण्याची संधी दिली. त्याच्यामुळे मी त्यांचा खरोखर ऋणी आहे. आणि हे खरोखर आता मी वारीमध्ये जे अनुभव घेतले त्याच्यावर मी खात्रीपूर्वक सांगू शकतो, भगवत कृपेचा प्रसाद आपल्याला मिळाला, त्यातला एक छोटासा कण जरी मिळाला तरी खरोखर आपण त्या आनंद लहरीमध्ये सहजपणे आयुष्य काढू शकतो. तर त्या आत्मानुभूतीचा आनंद, त्याचा सार काय, त्याच्याबद्दल माऊलींनी काय सांगितलंय या काही आपण थोड्या ओव्या घेऊया आणि त्याचा अर्थ बघूया. तुकाराम महाराज म्हणतात, फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तव हमाल भारवाही. आता आगाशे काकांचं, आमचं किंवा इतर प्रवचनकारांचं काम अतिशय सोपं आहे. आम्हाला काहीही स्वतःचं न घुसळता फक्त संतांची वचनं लोकांसमोर आणायची आहेत आणि त्याचा प्रसार करायचा आहे. त्यांचा संतांना जो अभिप्रेत जो अर्थ आहे तो सांगायचा. तर फोडिले भांडार धन्याचा हा माल, मी तव हमाल भारवाही, हेच काम आम्ही करतो. संतांनी जी वचनं सांगितली त्याचा काय अर्थ आहे.
ज्ञानेश्वरीतल्या प्रत्येक ओवीमध्ये आपलं जीवन बदलण्याचं सामर्थ्य आहे. त्यातल्या काही ओव्या आपण बघूया. आध्यात्मिक सुख म्हणजे काय त्याच्याबद्दल माऊलींनी सांगितलंय. अध्यात्म म्हणजे ऐशिया आपुलाची या सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. आता बघा किती सहज सोपं करून सांगितलंय माऊलींनी. ऐशिया आपुलाची या सहज स्थिती, स्वतःमध्ये आपुलाची या स्वतःच्या मनात स्वतःच्या अंतःकरणात असलेली सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती. ब्रह्माची परमेश्वराची भगवंताची नित्यता, नित्यता म्हणजे अनुसंधान, अनुसंधान स्मरण, आपल्याच मनामध्ये सहजपणे असणारी निरंतर स्थिती ज्याच्यामध्ये भगवंताचं अनुसंधान टिकलंय अशी स्थिती, तया नाम सुभद्रापती अध्यात्मगा. हे जरी कळलं आपल्याला तरी अध्यात्माचं गणित सुटलं. हे कळलं, समजलं, उमजलं आणि आचरणात आलं तरी सुद्धा आपल्या जीवनाचा उद्धार होऊ शकतो. हे ज्ञानेश्वरी संपूर्ण कळणं ही खूप मोठी गोष्ट आहे. एखादी ओवी जरी कळली त्यातलीच ही एक ओवी आहे. ऐशिया आपुलाची या सहज स्थिती, जया ब्रह्माची नित्यता असती, तया नाव सुभद्रावती अध्यात्मगा. त्यातले काही शब्द अतिशय महत्त्वाचे, सगळ्याच ओव्या महत्त्वाच्या. काही शब्द नित्यता आहे, सहजता आहे. कोणी जबरदस्तीने नाम घ्यायला नाही सांगितलं, अतिशय सहजपणे नाम होतं, नित्य निरंतर नाम होतं आणि त्या अवस्थेला अध्यात्म असं म्हणतात. सहज निरंतर नाम होणं ह्याला कशाची उपमा द्यायची त्याच्यावर सुद्धा गोंदवलेकर महाराजांनी अतिशय सहज साध्या सोप्या शब्दांमध्ये सांगितले की नामस्मरण कसं व्हावं. नामस्मरण श्वासासारखं व्हावं. आपला जसा श्वास चालतो त्यासारखंच नामस्मरण सहज आणि निरंतर व्हावं. असं म्हणतात की जास्तीत जास्त 3 मिनिटं मनुष्य श्वास न घेता राहू शकतो. आपल्याला तसं जमतं का की समजा 3 मिनिटं आपलं नामस्मरण झालं नाही तर मनाची तळमळ होते. तशी तळमळ जेव्हा होईल तेव्हा आपलं नामस्मरण योग्य दिशेला चाललंय असं आपण समजा. आपल्या साधनेमध्ये थोडी तरी प्रगती होते असं आपण समजू शकतो. आईचा फक्त एकच उद्देश असतो की बाळाला जेवण द्यायचं. तसंच माऊलींनी, तुकाराम महाराजांनी, एकनाथ, नामदेव, आपल्या सगळ्या संतांनी, गोंदवलेकर महाराजांनी आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलंय की अध्यात्म काय, नामस्मरण कसं घ्यावं, नामाचं महत्त्व काय. तर हे झालं अध्यात्म. आता सुख, सुख म्हणजे काय यावर सुद्धा माऊलींनी एक सुंदर ओवी लिहिली. ते म्हणतात, किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. आता आपण सुखाच्या समजा 10 जणांना व्याख्या विचारल्या तर 10 जण कदाचित 20 व्याख्या करतील की सुख म्हणजे हे, सुख म्हणजे ते, सुख म्हणजे ते. आणि माऊली जे सुख म्हणतात ते आत्मसुख आहे, ते आत्मानुभूतीचं सुख आहे, ईश्वर प्राप्तीचं सुख आहे. त्याचं त्यांनी कसं वर्णन केलंय की किंबहुना सोय जीव आत्मयाची लाहे, तेथ जे होय तया नाम सुख. जोपर्यंत जेव्हा जीवाचा आत्म्याशी संयोग होतो तेव्हा जे खरं सुख मिळतं ते आत्मानुभूतीचं, ईश्वर प्राप्तीचं सुख आहे. आणि ते सुख मी माझ्या अनुभवावरून, वारीच्या अनुभवावरून खात्रीलायक सांगू शकतो, ते सुख वारीमध्ये निरंतर मिळतं. इतका मोठा साठा, आनंदाचा साठा वारीमध्ये असताना मला तर असं वाटतं की मी इतकी वर्ष वारी का गेली नाही. पण खरोखर म्हणजे वारीमध्ये जे आत्मानुभूतीचं सुख मिळतं ते इतर कुठेही नाही. अतिशय देहभान विसरून, हाल अपेक्षा सहन करून, गैरसोय सहन करून, कशाचंही भान न ठेवता तिकडे कसलाही थकवा जाणवत नाही, कुठलीही अडीअडचणी दिसत नाही, दिसल्या तरी त्या लगेच त्यांचं निरसन होतं. तर अशा वारीमध्ये खरोखर मन रमतं. आणि मला तर खरोखर असं वाटतं की आनंद सागराच्या तळाशी बुडी मारून हे गेले 18-20 दिवस गेले आणि आता असं वाटतं की त्याच्यातून बाहेर येऊच नाही, इतका तो अतिशय गोड अनुभव आहे. तर हे आपल्याला आपल्या संतांनी सांगितलंय. अध्यात्म म्हणजे काय, सुख म्हणजे काय. तर ह्याच्यामध्ये आड काय येतं. आपल्याला प्रापंचिक जीवनामध्ये बऱ्याचशा अडचणी असतात आणि आपण प्रपंच व्यवस्थित करण्यासाठी आपलं बरंचसं लक्ष प्रपंचाकडे असतं. वारीमध्ये अतिशय वेगळं स्वरूप असतं. जे जे भेटे भूत ते ते मानिती भगवंत, हा भक्ती योग निश्चित जाण माझा. प्रत्येक जणाला
पण माऊली म्हणतात, कोणीही कोणाच्याही पाया पडतात. वारकरी हा एक भगवंताचा अंश म्हणूनच लोक एकमेकांकडे बघतात. अतिशय साधारण दिसणारी माणसं आपण काही वेळ त्यांच्याशी बोलल्यानंतर त्यांची आध्यात्मिक उन्नती काय आहे हे कळतं. आणि ह्या गोष्टी त्यांच्याकडून ज्या शिकण्यासारख्या आहेत की भगवंताकडे जाण्यासाठी आपण देहबुद्धी विसरायला हवं. देहबुद्धी विसरणं म्हणजे काय? आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला बऱ्याच सोयी असतात. आपण आपल्या जीवनानुसार ती जीवनशैली बनवतो, सोयी आपल्यासाठी करून ठेवतो, कारण आपलं लक्ष मग प्रपंचाकडे व्यवस्थित राहावं म्हणून. वारीमध्ये याच्या उलट आहे. तुम्ही जितक्या सोयी सोडाल, जितकी गैरसोय होईल, शारीरिक गैरसोय होईल, पण त्या शारीरिक गैरसोयीचं कुठेच लक्ष राहत नाही. कारण आपल्या मनामध्ये त्या नामस्मरणामुळे, त्या निरंतर नामघोषामुळे आणि इतर वारकऱ्यांच्या प्रेरणेमुळे, त्यांची उत्स्फूर्तता पाहून आपल्याला असं वाटतं की आपल्या मनामध्येच भगवंत अवतरतात. आणि एकदा त्या भगवंताची प्रचिती आली, त्या अनुभवाची प्रचिती आली किंवा शरीराचं काय होतंय हे अक्षरशः काहीही कळत नाही. मी तुम्हाला सांगतो, गेले 18 दिवस मी दिवसभर काही खाल्लंय असं मला आठवत नाही. आणि माझा नेहमीच्या दैनंदिन जीवनामध्ये आपलं सगळं कसं वेळेनुसार असतं, तर तसंच माझंही जीवन आहे. आणि वारीमध्ये मला कसलंच भान राहिलं नाही. आणि भान न राहून त्याच्या माझ्या शरीरावर काहीच असा परिणाम झाला नाही. तर हे मी सगळं माऊलीची कृपा समजतो. मला स्वतःला जेव्हा असं वाटलं की मी थकलोय किंवा खूप असह्य होत आहे, उकाडा खूप असह्य होता, माझ्या नशिबाने मी माऊलींच्या रथाच्या मागेच पहिली दिंडी, त्याचं भाग्य असं की समोर पाहिलं की माऊलीचा रथ आहे. ज्या पालखीच्या दर्शनासाठी लोक इतके प्रयत्न करून प्रत्येक ठिकाणी येतात, गर्दीमध्ये सगळं सहन करून एक क्षण सुद्धा माऊलीच्या पादुकांचं दर्शन किंवा रथाचं लांबून दर्शन घेण्यासाठी येतात, त्या रथाचं, पादुकांचं, पालखीचं दर्शन मला निरंतर होतं. आणि त्यामुळे जेव्हा जेव्हा मला असं वाटायचं की मी आता थकलोय किंवा आता सहन होत नाही, मी फक्त वर करून बघायचो. माऊलींच्या रथावरती लिहिलंय, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती संत श्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी रथ. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती, ते शब्द बघून जो काही थकवा असेल, जी काही आपल्या तक्रारी असतील, गर्दी आहे, लोक धक्काबुक्की बस करतात, त्या सगळ्याचा ऱ्हास व्हायचा. कैवल्य साम्राज्य चक्रवर्तींच्या रथाच्या मागे मी जातो. मला काय तक्रार करण्याची गरज आहे? माऊली सगळं माझ्याकडून करून घेत आहे. मला सुरुवातीला असं वाटायचं की खूप गोष्टी अगदी सहज साध्य झाल्या वारीमध्ये, आता मला फक्त पाय हलवण्याचं काम करायचं. जसजशी वारी पुढे पुढे जात राहिली, माझी ती पण कल्पना मी दुरुस्त केली की मी पाय हलवत सुद्धा नाहीये, माऊलीच पाय हलवतात. त्याच्यामुळे मला करण्यासारखं असं काहीच राहिलं नाही, फक्त नामस्मरणाशिवाय. त्याच्यानंतर जे नामस्मरण अतिशय मुरलं, अतिशय अंतःकरणामध्ये उतरलं, त्या नामस्मरणाची खोली आणि उंची हे मी शब्दात वर्णन करू शकत नाही. आणि माझ्या अनुभवात तरी असं नामस्मरण मला कधी झालं नाही. तर मी खरोखर सांगेन की पायी वारी जर तुम्ही केली नसेल किंवा केली जरी असेल तर नक्कीच तुम्हाला तो हा अनुभव असेल. पण हा जो अतिशय वेगळ्या विश्वामध्ये जाण्याचा अनुभव आहे तो खरोखर प्रत्येकाने घ्यावा हे मला असं वाटतं. आणि त्या स्पंदनामध्ये जी ताकद आहे ती खरोखर आपल्याला कळून येते की देह आपण संपूर्ण समर्पण केलं, संपूर्ण भगवंतावरती भक्ती असेल, श्रद्धा असेल, तर काय त्याचे परिणाम होऊ शकतात हे मी स्वतः अनुभवलं. त्याच्यातून अजून एक मी शिकलो की बऱ्याच लोकांचे अनुभव असे होते की सगळं अतिशय भगवंताला आपण समर्पण केलं, भक्ती केली म्हणजे काय, त्यांनी काय होतं तर अतिशय सहज, साध्या, सोप्या शब्दांमध्ये. आपण शाळेत असताना आपल्याला विरुद्धार्थी शब्द असायचे, हे विरुद्ध ते, दिवस विरुद्ध रात्र. तर त्याचं एक समीकरण मला कळलं आणि ते अगदी आता डोक्यामध्ये फिट झालं की श्रद्धा विरुद्ध चिंता. जर चिंता वाटत असेल कुठल्याही बाबतीत, याचा अर्थ आहे की श्रद्धा कुठेतरी कमी पडते. त्याच्यामुळे श्रद्धा बळकट करा. श्रद्धा बळकट केल्यावर अशक्य गोष्टी सुद्धा शक्य होतात. अशक्य ते शक्य तुम्हा नारायण, याची खरोखर प्रचिती येते. आणि जर श्रद्धा बळकट असेल तर
ही चिंता राहत नाही. चिंता असेल तरी सुद्धा माणूस नेहमी आनंदात राहतो. आगाशी काकांची एक अतिशय आवडती ओवी आहे, सुखी संतोषा न यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभा लाभ न धरावे मना माझी. सुख असेल तर हुरळून जाऊ नका, दुःख असेल तर विषण्ण होऊ नका, आणि सर्वात महत्त्वाचं आहे लाभा लाभ, फायदे तोटे किंवा मनाला लागलं, मनाला आनंद झाला, त्याचा मनावर परिणाम होऊ देऊ नका. ठीक आहे, वरवर काही गोष्टींचा राग आला, मलाही वारीमध्ये बऱ्याच गोष्टी अशा काय सुरुवातीला खटकल्या. लोक का धक्काबुक्की करतात, थोडंसं जरा पेशन्स दाखवलं तर सगळ्यांना दर्शन मिळेल. दिंडीमध्ये स्वतःमागची पहिलीच दिंडी, त्याच्यामुळे प्रत्येक जण आमच्या दिंडीमध्ये घुसला. मागच्या दिंड्यांना किंवा पुढच्या दिंड्यांना कदाचित त्रास नसेल, पण आम्हाला तो त्रास नेहमी असायचा. पण नंतर नंतर तोही त्रास मावळला की हे सुद्धा आपल्यासारखेच भक्त आहे, हे सुद्धा अगदी तळमळीने पादुकांचं दर्शन घेण्याचा प्रयत्न करतात, त्यांना आपण मदत करा. तर असे सगळे त्रास सहजपणे कधी नाहीसे होतात ते कळत नाही. आणि वारी म्हणजे खरोखर भक्तियोगाचं प्रात्यक्षिक आहे. जे मगाशी म्हटल्याप्रमाणे जे जे भेटे भूत ते ते मानिती बघून प्रत्येक वारकऱ्यामध्ये आपल्याला भगवंत मिळतो. मी स्वतः बघितलं की वारकऱ्यांच्या नामघोषामध्ये भगवंत आहे, प्रत्येक वारकऱ्याच्या तल्लीनतेमध्ये भगवंत आहे, प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरच्या सुरकुत्यांमध्ये भगवंत आहे, त्या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरच्या प्रसन्नतेमध्ये भगवंत आहे. ही भगवंताची प्रचिती जेव्हा तुम्हाला सतत आजूबाजूला असते तेव्हा मनाची अवस्था अतिशय उन्मनी अवस्था असेल किंवा अजून काही शब्द असतील, मग अशी म्हटल्याप्रमाणे माझी त्या मुक्यासारखी अवस्था झाली की मला शब्दात हे वर्णन करता येईल. तर अशा अवस्थेमध्ये जाऊन माऊलीने मला ठेवलं आणि त्याचं मला भाग्य लागलं. हे खरोखर मला अजूनही कळत नाहीये की हे असं माझ्या आयुष्यात का झालं. आणि त्या एका मागोमाग एक सुनामीमध्ये मी अजूनही भगवंताला प्रार्थना करतो की मला ह्याच्यातून तरुण ने, मला ह्या सुनामीचं मला कसं त्याचा अर्थ लावायचा हे कळत नाहीये. आणि हेच मी माऊलींना साकडं घालतो की हा जो आनंद मला मिळाला आहे तो निरंतर टिकावा. हे जे वारीमध्ये नामस्मरण झालंय ते निरंतर टिकावं आणि ह्या आनंदामध्ये मी नेहमी राहू अशी मी माऊलींकडे नेहमी प्रार्थना करतो. इतकं साधं सोपं जर माऊलींनी सांगितलं हे अध्यात्म आहे, हे सुख आहे, याच्यामध्ये न कळण्यासारखं असं काहीच नाही. ह्याच्या आड काय आहे, का आपल्याला ह्या अध्यात्माची तळमळ लागत नाही, म्हणजे ज्या कळकळीने तळमळ लागायला पाहिजे ती का लागत नाही. काल आपला कीर्तनामध्ये विषय झाला, त्याच अर्थाची एक ओळी आहे. माऊलींनी सांगितलंय की विषय विषाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी जाहला. विषय विष म्हटलाय. आपल्या देहवृत्ती, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय भगवंतानी आपल्याला दिली आहेत, पण आपल्याला कळत नाहीये की मनुष्य जन्माचं सार्थक कधी होतं, जेव्हा जीवाचा आत्म्याशी संयोग होतो तेव्हा. ते विसरून आपल्या सगळ्या वृत्ती बाहेर धावत असतात. त्यामुळे माऊलींनी त्याला विषय विष म्हटलं. विषय विषाचा परिपाड, त्या विषाचा परिणाम काय की गोड परमार्थ लागे कडू, कडू विषय तो गोडू जीवासी जाहला. अजून एक सुंदर ओवी आहे की जो विषय अमृत ओळखे तो अमृत काय साठू शके, जो उजू वाट देखे तो अवाटा न वचे. समजा कोणी विष आणि अमृत याची प्रचिती घेतली, अमृताची काय महती आहे हे त्याला कळलं, मग तो कधीच विषाच्या वाटेला लागणार नाही. त्याचप्रमाणे ज्याला चांगली वाट आणि वाईट वाट हे काय ते कळलं तर तो वाईट वाटेच्या कधीच मागे लागला, तो नेहमीच चांगल्या वाटेच्या मागे लागेल. आणि याचं सुद्धा माऊलींनी आपल्याला उलगडं करून दिलं. ठीक आहे, विषय वासना आहे, मग ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं. म्हणतात की गुणत्रया ते अवेरी, मी माझे हे न करी, एक आत्मसुख अंतरी विसंब जणी. गुणत्रया ते अवेरी, आपला जन्म झालाय याचा अर्थ प्रत्येकामध्ये 3 गुण आहेत, सत्व, रज आणि तम. अतिशय साध्या भाषेत सांगायचं, जी तमोगुणांनी कर्म होतात ती वाईट भावनेने केलेली वाईट कर्म, रजोगुण म्हणजे वाईट भावनेने केलेली चांगली कर्म, सत्वगुण म्हणजे चांगल्या भावनेने केली चांगली कर्म. समजा आपण आपल्यासारखे साधे पामर, आपण भगवंताकडे जेव्हा जेव्हा साकडं घालतो तेव्हा आपला त्याच्यात काहीतरी स्वार्थ असतो.
भगवंता मी हे करतो, तू माझ्यासाठी हे कर. अतिशय म्हणजे आपण आत्मपरीक्षण केलं प्रामाणिकपणे तर हे आपल्याला कळून येईल की आपण स्वतःला फसवू शकत नाही. आपण खरोखर जेव्हा भगवंताकडे जातो तेव्हा काहीतरी मागायला जातो. आपल्यामध्ये आणि संतांमध्ये हा फरक आहे. संतांना काहीच नको, संतांना फक्त भगवंतासाठी भगवंत पाहिजे. त्याच्यामुळे संतांनी आपल्यावर इतके उपकार करून ठेवले. संतांनी भगवंताला आपलासा केला, भगवंताकडे आपला वशिला लावला की भगवंता हे जे भक्त तुझ्याकडे येतील त्यांचं मग मागचं पुढे काही पाहायचं नाही, त्यांचा मागचा रेकॉर्ड सगळा क्लीन. हे भक्त जे तुमच्याकडे आले आहेत त्यांची फक्त भावना बघा, त्या भावनेवरती, त्या शुद्ध भावनेवरती त्या जीवाचा उद्धार करा. हे संतांनी भगवंताकडे आजच्या भाषेमध्ये सांगायचं म्हटलं तर सेटिंग करून ठेवलं. आपल्याला फक्त संतांनी जे सांगितलंय तेच करायचं आहे. तर अशा जो संतांचा महिमा आहे तो सुद्धा मला वारीमध्ये बऱ्याच ठिकाणी पाहायला मिळाला. आजकालचे जे निनावी संत आहेत ते निनावी पण अतिशय आध्यात्मिक उंची गाठलेले संत खरोखर वारीमध्ये भेटतात. तर ह्याच्यातून बाहेर पडण्याचं माऊली सांगितलं, गुणत्रयाचे अभेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंभजणी. त्यांनी जीवनाचं रहस्य कसं उलगडावं, भगवंताला कसं प्राप्त करून घ्यावं हे अतिशय सोप्या पद्धतीत एका ओवीतच सांगितलं. गुणत्रयाते अभेरी, सत्व रजतम ह्या गुणांच्याही पलीकडे तुला जायचं. प्रथम आपल्याला तमोगुणांचा नाश करायचा. तमोगुणांचा नाश करता करता किती जन्म जातील माहीत नाही. तिथून मग पुढे रजोगुणांचा नाश करायचा आहे. सात्विक वृत्ती आपल्यामध्ये जास्तीत जास्त यावी याचा आपण प्रयत्न करायचा आहे. पण माऊली म्हणतात गुणत्रयाते अभेरी, त्याही पलीकडे जायचंय. का सांगतात माऊली की सत्वगुणांच्याही पलीकडे जायचं. बऱ्याच वेळा काय होतं की सात्विक वृत्ती आल्यानंतर आपण साधारण मनुष्य शेवटी, आपण काही योगी नाहीत, आपण संत नाही. सात्विक वृत्ती आल्यानंतर सुद्धा कधी मीपणाशी कटतो. आणि आध्यात्मिक प्रगतीचा आलेख कसा आहे, असा चढता म्हणजे त्याचा चढ असा वर जातो. जर माणूस अतिशय वर जाऊन रजो आणि तमोगुणाचा नाश केलाय, सात्विक प्रवृत्तीच्या ज्या माणसाला जर मीपणा आला तिथून जो घसरतो त्याला काही मग अंत नाही. त्यामुळे माऊली सांगतात गुणत्रयाते अभेरी, त्याच्याही पलीकडे जा. आणि मग काय कर, मी माझे हे न करी मीपणाचा समूळ नाश कर. म्हणजे आपण जर असं चक्रव्यूहासारखं बघितलं तर एक एक लेअर आपल्याला पार करायचं. तमोगुण, रजोगुण, सत्वगुण, त्याच्यानंतरही सर्वात मोठी परीक्षा आहे की मीपणा जाता जाता भले भले लोक तिकडे घसरतात. गुणत्रयाते अभेरी मी माझे हे न करी एक आत्मसुख अंतरी विसंभजणी. मीपणा नष्ट झाल्याशिवाय तुला आत्मसुखाची प्राप्ती होणार नाही. आणि वारी आपल्याला हेच शिकवते. वारी आपल्याला सहज राहायला शिकवते. वारी आपल्याला हलकं राहायला शिकवते. काहीच प्रलोभन नाही, कुठलीच आधीपासून माहिती असणारी आपल्याला सोयी नाही. अशाच सहजपणे निरुपाधिकपणे मी असा मी तसा हे सगळं सोडून जोपर्यंत माणूस भगवंताकडे जात नाही तोपर्यंत त्याला भगवंताची प्रचिती होणार नाही. ह्याचीच प्रचिती आपल्याला वारीमध्ये येते. तर माझं माऊलींना हेच सापडं आहे की आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये पायी वारीचा अनुभव यावा, आला असेल तर पुन्हा यावा. आणि तुमच्यासारखे जे जाणकार श्रोते आणि साधक आहेत त्या सर्वांना असाच परमानंदाचा अनुभव सतत मिळत राहावा ही मी माऊलींकडे प्रार्थना करतो. आणि आतापर्यंतची झालेली सेवा माऊली चरणी अर्पण करून इथेच विराम देतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. माझ्या मनात काही प्रश्न होते कारण मी पण वारी केलेली आहे. त्याला आता पुष्कळ वर्ष झाली आणि मी 2 टप्प्यात गेली कारण मला वेळ कमी पडला. पण ह्याने जे अनुभव तुम्हाला सांगितले तसे मी कोणाला सांगितलेले नाही. वारीला जा म्हटलं तर कोणी जात नाही. पण त्याचा जो दुसरा भाग आहे, जी कसोटीचा भाग आहे, तो खरंच कठीण आहे. आजचे आपल्याला जे सोयी दिसतात त्यातली एकही सोय तिथे नसते. मी स्पष्ट सांगतो. सकाळी उठल्यावर दोन्ही गोष्टी कशा करायच्या आणि कुठे जायचं. आंघोळीला असा नळबिळ नसतो, गरम पाणी तर मुळीच नसतं. तेव्हापासून मला गार पाण्याची सवय. मी अजून गार पाणी ठेवलंय चांगलं, कारण कुठेही गेलं तर गार पाणीच भेटतं. ते एक अडचण. बाकी जर आंघोळ करायची असेल तर असे पाईप लावलेले असतात बाहेर, मोठे मोठे पाईप, त्याच्यातून पाणी पडत असतं.
आणि मी अगदी नवीन होतो तेव्हा गेलो. तर मला जाताही ना, सगळ्या लेडीज होत्या, म्हाताऱ्या पोत्याऱ्या सगळ्या. माझ्या आता अनुभव सांगतो, थोडेसेच अनुभव आहे, जास्त नाही आहेत. म्हणजे आंघोळ कशी करायची ते माझ्या बरोबरचे काही लोक आले, तो अजून इथेच उभा आहेस म्हणे. म्हणजे अरे या बायका आहेत, ते बाहेर जाते तेव्हा मी आत जाऊ ना, म्हणजे रोज येतोय त्याच्या आतमध्ये जायचं बरं का. तो ते असं नाही म्हणजे घुसायला लागतं आतमध्ये, तो घुसणार कसं, बायका देत आहेत मला घुसू कसं, तसाच घुस म्हणायला. मग एवढं आपल्याला घुसायलाच लागतं. आता मला वाटायला लागलं पुन्हा इथं वारीला जावं की काय पुढच्या सेशनला. आता लग्न नाही म्हणजे हा भाग वेगळा, पण जायला वारीमध्ये जायचं ते एक वेगळं शिक्षण आहे. तुम्हाला चार चौघात आनंदात कसं राहायचं हे जर शिकायचं असेल तर वारीमध्ये जावं असं म्हणेल. काही खरंच विद्वान लोक असतात, मलाही काही विद्वान लोक तेव्हा भेटले होते, पण ते विद्वान असतात हे आपल्याला माहिती नाही. समोरचा माणूस काय ताकदीचं हे आपल्याला माहिती नसतं. बरं आपण कोण आहे ते त्याला सांगायचं असतं, मी माझे हे न करी एक आत्मसुखांतरी विसंबोधन, हे सगळ्या वया म्हणायला ठीक आहे, तो पण वापरात येणं फार कठीण आहे. म्हणजे मी नेहमी सांगतो की ज्ञानेश्वरी हा अभ्यास असा आहे की जीवनात आनंदाने कसं राहावं हे शिकायला पाहिजे आपल्याला. कोणाचा द्वेष करायचा नाही, कोणाचा मत्सर करायचा नाही, तो मोठा झाला म्हणून लढायचं नाही, मला कमीपणा घ्यायचा नाही, काही नाही. पण मी आनंदात आहे का, म्हणून ज्ञानी सांगितलेले सगळ्या गोष्टी लक्षात ठेवा. तुम्ही काय वारीत जाणार हे मला माहिती आहे, ज्ञानी किती सांगितलं तरी, पण ज्यांना शक्य असेल त्यांनी खरंच जाऊन बघा. मला मी पहिल्यांदा म्हटलं तू काय 18 दिवस जाणार मुंबईत, अमेरिकेहून 18 दिवस झाला म्हणजे मला हेच पहिल्यांदा प्रश्न पडतो, 18 दिवस आला कसा, राहिला कसा, तिकडे गेला कसा, हे मला खरं अजून सुद्धा पटत नाहीये. मी त्याला खोदून विचारतो तू खरंच 18 दिवस इकडे होताच काय बाबा वारी, कारण यांनी वारीला जावं अशी माझी मुळीच अपेक्षा नाही. तर असाच तू ये आणि निदान आमचा कॉन्टॅक्ट आहे. आता तो आला की माझ्याकडे येऊन जाईल एखाद दिवस तरी, मग मी बऱ्याच गोष्टींची चर्चा करतो. तसं म्हटलं तर याचे वडील माझे मित्र होते, म्हणजे याचा संबंध पण नाही, हा पण येतो हा पण येतो आणि मला काही वेगळं वाटत नाही, हे महत्वाचं आहे. आपल्याला वेगळं वाटतं ना त्याच्या आपण खरेच वेगळे होतो. असं खडा काढून टाकण्यासारखे आपल्या लोक बाजूला करतात, तसं न करता आपण सगळ्यांनी मिळून मिसळून कसे राहायचं हे शिकण्यासाठी हा प्रपंच आहे. हाही प्रपंच आहे, पण या प्रपंचामधून मगाशी ती ध्येयबुद्धीची केली, ध्येयबुद्धी जितकी कमी होईल तितका आनंद वाटतो अशी गोष्ट आहे. त्यांनी सांगितलं ते बरंच तत्वज्ञान सांगितलं, थोडक्या भाषेत त्यांनी तत्वज्ञान सांगितलं. मी त्याला किती बोलून काय बोलू असं मला झालंय, मला भेटला की त्याचं असाच राहा. आता ते बायको त्यांची समोर बसते म्हणून काय म्हणते तुम्ही मला सांगता बाबा असं नाही, आम्ही सांगत नाही, तू पुन्हा वारीला असं म्हणत नाही, पण एक 5-10 वर्षांनी येत सर, जेव्हा तुला वेळ मिळेल तेव्हा ये, वारीमध्ये भाग घे. आणि माझं राहिलेलं ते स्वप्न आहे तर तू पुरं कर असं मी म्हणेन. आपल्या प्रत्येक कृतीचा रिझल्ट आहे. आज हा आला तोही रिझल्ट आहे, आता बोलला तोही रिझल्ट आहे, आणि आता मी बोलतो तोही रिझल्ट कडे जाणार आहे. इतकं सरळ तत्वज्ञान आहे. आपण त्याला कुठं नावं देतो आणि काय काय बोलतो असं काही करायची गरज नाही. अतिशय शांतपणे सहजपणे राहावं असं, आणि याची प्रगती व्हावी या क्षेत्रामध्ये. मला ऑल्टरनेटिव्ह तयार करायला वाटतं आता की आता मी किती दिवस बोलणार मला माहिती नाही. ते एक ऑल्टरनेटिव्ह तिकडे बसलेले आहेत, त्यांना पण मी शुभेच्छा देतो आणि ह्याला पण शुभेच्छा देतो. असाच इकडे आला येत जा, निदान पक्षी हा पिरियड बघून ये, म्हणजे तो तरी तुम्ही बोलाल, तुम्ही दोघं आता पुढे बोलणार आहात, म्हणून ऑल्टरनेटिव्ह पण द्यायला भगवंतानी मला. आता तो रिटायर हो असं सांगितलं नाही अजून, पण मी रिटायर होणार आता हळूहळू. तेव्हा आपल्या सर्वांची रजा घेतो. अतिशय छान कार्यक्रम त्यांनी थोडक्या वेळात पण अर्धा तास सांगितला. हा विषय अर्धा तासात मांडण्याचा खरं म्हणजे नाही आहे. हा विषयाला 10-20 दिवस माझ्यासारख्या माणसाला बोलायला लागेल, पण इथे आपल्याला वेळ नाही. का मी घड्याळकडे सारखा बघतोय 1:30 वाजले, जेवायची वेळ झाली, ते तिकडे लोक थांबलेले आहेत म्हणून मी थांबतो. धन्यवाद. आपणा सर्वांना नमस्कार. शांतपणे ऐकून घेतल्याबद्दल धन्यवाद. रामकृष्ण हरी. तर विकासने सांगितलं की इथे मला संधी मिळाली, आम्ही ती संधी दिली, आम्ही दिली नाही ती. भगवंताला जे वाटतं ना की इथे या माणसाने येऊन सेवा द्यावी, तो माणूस इथे हजर होतो. आगाशे काका 35 वर्ष ज्ञानेश्वरीची सेवा करतायत, ज्ञानेश्वरीचा अभ्यास करतायत. असंख्य प्रवचनं, अगणित पारायणं त्यांची झालेली आहेत. मुंबईमध्ये तर खूप त्यांचं काम आहे तिकडे झालेलं, आणि त्यांच्या सान्निध्यात राहण्याचं भाग्य आम्हाला लाभलंय. हे पण त्याचीच इच्छा आहे, भगवंताचीच इच्छा आहे. तर थोडक्यात मला सांगायचं, इथे जे असे हे तयार होतात पुढे ज्ञानेश्वरीचा अर्थ समजावून देण्यासाठी. आता काकांचं वयोमानानुसार एनर्जी कमी होणार आणि
किती काळ पुढे काम करू शकतील याच्याबद्दल शाश्वती नाही. म्हणून त्यांच्या मार्गदर्शनाने संध्याताई आणि विकास तयार झालेले आहेत. पुढे हे कार्य माऊलींच्याच कृपेने चालू राहणार आहे आणि हिंदुस्थानातच नाही तर अमेरिकेमध्ये सुद्धा ज्ञानेश्वरीची पताका फडकणार आहे असं मला वाटतं. तर हे कार्य तुम्ही चालू ठेवा. तुम्हाला दोघांना किंवा तुम्ही आणखीन शिष्य तयार करा. ही पुढे चालू राहिली पाहिजे. काय प्रक्रिया ही आपली स्वप्नाने सांगितलं का ही प्रक्रिया आहे. ही प्रक्रिया तुम्ही चालू ठेवा. काय तुमच्या पुढे आणखीन चालू राहिले पाहिजे आणि ज्ञानेश्वरीचा प्रचार आणि प्रसार असाच उत्तरोत्तर चालू राहू दे. एवढंच. आणि मी 2 मिनिटं तुमची घेतली. धन्यवाद सगळ्यांना. रामकृष्ण.